तो चलिए शुरू करते हैं। मग पडली गाडी बंद. याशी आहे मग आत्ता घेतले मी उन्हे बाहेर म्हणून. कर बंद. आधीसारखं चांगलं वाटतं. आधीसारखं म्हणजे तिला म्हणायचं होतं, आधी कसं टू व्हीलरवर बसनी रिक्षाने असं कशाने पण फिरायचं, तिला तसंच फिरायचं आहे. तिला फोर व्हीलरमध्ये अजिबात आवडत नाही फिरायला. कसं बसा आलो मोनूला कोपस मॉलला यायचं होतं. कसं आलो तुम्ही? नीट आलो असतो पण आमची गाडी बंद पडली म्हणून आम्हाला असं यायला लागलं. रिक्षा ओला दिला करून डेस्टिनेशनवर पोहोचलो. ऐकताय का ब्लॉगिंग ऐकताय का पोरीची? ब्लॉग करते ब्लॉग. आलो आता. मी काहीच नाही केलं. मी फक्त वेट वाईप्सने तोंड पुसले आणि मला काही लावायची इच्छा पण नाही आहे. आणि मी फोटोज काढत होते. आणि कसं बसं आलं आता मॉलमध्ये. आणि इथं आता 3:30चा शो. 3:30च्या शोला जर आम्ही गेलो म्हणजे आत्ता आहे ना 2:10चा, पण त्याच्यात रेकलायनर नाही. मग मला पाहिजे होतं रेकलायनर. म्हणजे मी पिक्चर बघितला, मी या पिक्चरला झोपले असते. आणि आता या मूवीसाठी आलतो आणि दुसरा पिक्चर पण नाही आहे. मूवी हा तुमच्या भाषेत. तर मग आता 3:30ला ती म्हणली 6:30ला संपणार तो. मग 6:30ला संपल्यावर खाणार कधी बाहेर? म्हणजे तिथं पण खाऊ शकतो पण बाहेरून पण आम्हाला त्या फूमध्ये खायचं. खाणार कधी? मॉल फिरणार कधी? घरी जाणार कधी? म्हणून आमची बारकी आहे. किती वेळा म्हणा तू? 9th स्टँडर्डमध्ये जाणार आहे ह्या वर्षी म्हणून. मग नाही का म्हणलं जाऊ दे नको. हा हिल्स घालून आली एवढ्या मोठ्या. कसं वाटेल? माझ्यापेक्षा हायटेडच वाटायला लागले. आणि हाच आउटफिट ह्याला जरा इस्त्री केलं पाहिजे होतं पण आता ना इतक्या गडबडीत निघलो. 4 आउटफिट चेंज करून फायनली हवाला घालायचं ठरलं. कारण की लाईट पण नव्हती, केस पण स्ट्रेट नव्हते होणार, काहीच नव्हतं होणार. म्हणजे कळते का तुम्हाला किती कष्ट करून आली मी इथं माझ्यासाठी. हां हिच्यासाठी. नाही मम्मीला पण घेऊन आलं असतं. मम्मीला जरा काम होतं मग मम्मी नाही आली. मग आम्ही चालू. आता माझा हात दुखायला लागलाय फोन धरून असा. ठेवू का आता? बाय बाय. हा या तर या बॅक कॅमेरा होता नाही का? मॉल फिरतोय आम्ही. आता इथे जातो जरा खेळतो बिळतो. या फोनमध्येच ब्लॉगिंग करायला भारी वाटतं पण ना आता ह्याच्यात म्हणून सगळा आवाज येईल ना सॉंगचा. नुसतं ब्लॉक करते. नाही ब्लॉक करते नुसतं असं बोलते असं आणि व्हॉइस टाकते. माझ्यासोबत कोण आहे? म्हणून बसलं इथे म्हणून तुम्हाला दाखव ना. चालू ठेवते का? आधी आणि फोटो काढतात माहिती आहे तुला? ब्लॉगमध्ये यावाला 5 बंद करू. हो 0.6 दिसले का? हो बघू. 3 ब्लॉगमध्ये यावाला 5 बंद करू. हो 0. परत
मग ती प्रॉपर रिॲक्शन आली, आता फेक आली. इतकं मस्त खूप मस्त आवडतं मला. आता फेकच लागलं. आता हे टेस्ट करून मला तुझी रिॲक्शन बघू. तुला आवडलं नसेल ते खाल्ल्यामुळे ना, ते जास्त टेस्टी आहे. Yes, very much. We tried this for first time. We tried the dim sums already. They are always nice, so we order it repeatedly. But this was extremely nice. Yes. Thanks for the like. So like I have curry with this with the rice because the rice will be like the right side because of the butter. So Okay, we taste it and then we will. if you want to have with the curry, you can go for yellow curry. But Okay. we love that. Thank you. बाय. आमचं काम झालं आता. आणि ना बेस्ट होतं, बेस्ट. काय होतं ते कुंफू वॉंग टॉंग काहीतरी होतं, माहीत नाही नाव नाही आठवत, पण तेवालंच बेस्ट होतं. कॉपीराईट काय काय सांगू, इथेच ब्लॉग करायला छान वाटतं. हो जास्त समजायला इथं ना मिररमध्येच मी सुंदर दिसते ना, लाईट वेट, मग मला ब्लॉग येतं. ब्लॉग करायला इथं छान वाटतं क्लिअरिटीमुळे. पण इथं लोक पण आहेत आणि इथं काय म्हणायचं मला, हे लागत नाही ना कॉपीराईट, म्हणून फक्त म्हणून नाही. ते मी खाल्लं सगळं इतकं टेस्टी होतं ना का. मोनोला फर्स्ट टाईम ते म्हणत होते आम्हाला येल्लो करी कोणतरी आलं, आम्ही नाही घेतली. आम्ही तसंच खाल्लं. फ्राईड राईस तर होता तो खूप छान होता, बटर काय ते ठीक आहे. मला एकच गोष्ट नाही आवडत, ते GST खूप लावतात, सर्व्हिस चार्ज पण खूप लावतात, पण ठीक आहे टेस्ट वर्थ इट होती. आणि माझं ॲज युजल फेवरेट आहे ते. काय बोलू, माझ्याकडे नाही काय बोलायला. काही नाही, आता जाणार आहे आम्ही, कारण की घरी पण लवकर जायचं आहे म्हणून. ब्लॉग काय माहिती कसं झालं, अर्धा या फोनमध्ये अर्धा त्या फोनमध्ये. आता या दोन्ही फोनची चार्जिंग संपली, माझ्याकडे तिसरा फोन नाही, त्याच्यात फक्त सिम नाही आहे, पण मी त्यात ब्लॉग नाही करणार. दिसते मीच मला. काही ते एअर फ्रेशनरचा वास एवढा स्ट्रॉंग आहे काय विचारायला नको. काय झालं आहे मला. मग काय नाही, तिथे फोटोज वगैरे काढले. इथे ह्या आउटफिटमध्ये ह्या पोजमध्ये सेम माझा पण फोटो आहे. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाईम आला तेव्हा मी हा आउटफिट घातलेला आणि आता कोइन्सिडेंटली मोनूने पण तोच घातला होता. मग कोपामध्ये काय नाही केलं, मग घरीच जाणार होतो, पण मग मोनूला म्हणलं तिकडे पण जाऊयात कारण की बोर झालं असतं घरी जाऊन. मॉलला नाही आलो, त्या ट्रिपेका हाय स्ट्रीटला आले. मोन्या पहिल्यांदा आली ना, मग मोन्याला नाही का, मोन्याला काय वाटलं मॉलच आहे, मॉल सारखंच आहे, पण काय नाही असंच फिरवायला आणलंय मी तिला. फर्स्ट टाइम झाली. हां इथं पण फर्स्ट टाइम, कोपाला पण फर्स्ट टाइम. मज्जा आहे मोन्याची. बाय. मला पण वाटतं एक फोल्डच घ्यावा मी, कारण असं लगेच दाखवत आहे ते सगळं. कळत आहे का तुम्हाला, चालू व्हिडिओ असं करत आहे स्विच. आयफोनला नाही आहे ते माझ्या, आणि आयफोनची चार्जिंग संपली. हा माझा दुसरा बिघडलेला फोन, बिघडलेला नाही म्हणजे चांगला आहे बिचारा. पहिला फोन नाही, ह्याच्या आधी पण होता माझ्याकडे फोन. नाही लय फोन होते ह्याच्या आधी पण सगळे, पण हा माझा लाडका फोन आहे. बाई फोल्ड हातात धरून हात दुखून येतो. हा हात दुखला माझा. काय बघायचे का मला, खायचे का तुला काय, त्या शॉपर स्टॉपमध्ये जायचंय का. नाही तर बेल्जियम रॅफल नाही आहे. हां सो सॅड.
त्यासाठी आलतो आम्ही इथं. आणि आता ते बेल्जियम रायफल तिकडे दुसरीकडे मला नाही येतं इंटरेस्ट. हां तिला म्हणलेलं तिथं गोड नको घेऊ डेझर्ट, तुला बस स्टारबक्सची कॉफी पाचते. म्हणजे एकूण एकच झालं असतं, डेझर्ट घेतलं असतं स्वस्तात पडलं असतं. पण जाऊ दे. बाय बाय. गाणीच वाजतात सगळीकडे रस्ते. चांगली तरी आली वाटलं. मी भरपूर व्लॉग केला, पण मला असं वाटत होतं ना मी खूप केलं आहे. मग तो थोडाच झाला. पण ठीक आहे, काही नाही केलं आम्ही. म्हणजे असं खाल्लं पिल्लं आलो. आणि तसं खूप काय केलं, ट्रॅव्हल इकडून तिकडून ह्याच्यातून त्याच्यातून. पण काय झालं तर माहिती आहे का, सगळं तुम्हाला आमची गाडी ना बंदच पडली एक. मग आम्ही दुसरी गाडी आणली. तोपर्यंत आम्ही दोघी रिक्षाने गेलो. मग आम्ही खाल्लं, मग आलो. मग हे सगळं असं गोंधळ झाला. मग लेट पण झालं त्याच्यामुळे थोडं सगळीकडं. मग ठीक आहे, मग म्हणून मूवी नाही बघितला. काय रेड 2 बघायला गेलो तो. रेड 2 ऑलरेडी पाहिला होता मी. कुठं पाहिला होता बघा, मागच्या ह्याच्यात टाकला मी. तो रेड 2च होता. हां, आणि म्हणून नव्हता पाहिला. मग मी तिला घरीच दाखवला. अयो जमले असं मला म्हणून ओढून आणते घरी. जमले. संपला का व्लॉग? बस का? गुड नाईट. नेट पण संपले आज. कसं काय यादारी ते आर्ट. मी गावाकडचे व्लॉग सुरू करणार आहे ना, असं डे 1 डे 2. मग मी म्हणलं हे थोडंफार राहिलं ते ह्याच व्लॉगमध्ये टाकून देते, म्हणून मी परत एडिट केला. आणि हे नारायणपूरचं इकडचं तिकडचं सगळं थोडं टाकलं. आणि ते विवाज कॅफेचा आहे ना स्नॅप तेवढंसा. तर नाही का तेव्हा काय झालं माहिती का तुम्हाला, आम्ही गेलतो विवाज कॅफेत गेलते मी मोनाला घेऊन. नाही, नारायणपूरवरनं येत होतो. मोनूलाच बर्गर खायचा होता, मम्मीला मला नव्हतं खायचं कॅफेतलं. तर नाही का मग मोनूला म्हणजे मी ऑर्डर वगैरे दिली आणि मी आणि मम्मी सुपर बाजारमध्ये गेलो धनाडाळ बडीशेप वगैरे आणायला. मग मी मम्मीला घरी सोडलं आणि मम्मी हिला घ्यायला गेले. तोपर्यंत ऑर्डर नव्हती झाली. मग तरी पण आम्ही तिथे बसून राहिलो.
मग नाही का ही ऑर्डरमध्ये फक्त वाटतं काय कोल्ड कॉफीच घेऊन आली. हां आणि बर्गर नाहीच दिला. मग हिने बघायची ना उघडून ऑर्डर झाली आहे तर. मी आपली ही ऑर्डर घेईपर्यंत मी म्हणलं गाडी काढेल. मी म्हणलं आता तूच जायचं गाडी घेऊन परत. मी म्हणजे 10 मिनटं ऑलरेडी वाया घालवली तिथं, परत 10 मिनटं बसले आणि मग मी परत जायचं घ्यायची ऑर्डर घ्यायला. मग आम्ही घरी आलो. मग हिने बघितलं ना की त्याच्यात बर्गरच नाही आहे, फक्त कोल्ड कॉफीचे. म्हणजे तिलाच खायचं प्यायचं होते हे दोन्ही पण. मला आणि मम्मीला काही खायचं नव्हतं, आम्हाला असं नाही का नको होतं. मग मी घरी सोयाबीनचा भात केला मस्त छान दिसतोय. आणि माझं झालं मग मोनूलाच पाठवलेलं. इतकी एडी आहे म्हणून आमची. तिने आमचा लेवरला खाल्लेला त्या दिवशी. ते मला आत्ता असं अचानक आठवलं ब्लॉग एडिट करता करता. तर बाय, ब्लॉग संपला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.